ज्या नवनीत राणांना भाजपने खासदार बनवलं, ज्या रवी राणांना भाजप सहयोगी पक्षाचा आमदार म्हणून ओळखलं जातं, तेच रवी राणा आता थेट भाजपच्या आमदारालाच पाडण्याची आणि त्याचं तिकीट कापल्याची उघड भाषा करतात. मग रविराज देशमुखांचं तिकीट कापण्यापासून ते अमरावती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात उमेदवार उभं करण्यापर्यंत रवी राणांनी आधीच भाजपशी दोन हात करायचं ठरवलं होतं का? आणि आता तिवसा मतदारसंघातून बदल घडवून आणण्याची म्हणजेच आमदार राजेश वानखेडेंना बदलण्याची भाषा रवी राणा नक्की कोणाच्या जीवावर आणि का करतात? त्यामुळे कधीही विरोधात नसलेले राजेश वानखेडे सुद्धा राणांच्या जीवावर उठलेत आणि त्यांच्या मदतीला धावून आलेत राणांचे जुने वैरी प्रवीण पोटे. नक्की काय आहे हा संपूर्ण वाद आणि याचा अमरावतीच्या राजकारणावरती कसा परिणाम होणार आहे, याच विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अमरावतीच्या राजकारणात आजवरती रवी राणा विरुद्ध प्रवीण पोटे हा वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. पण आता या सगळ्या लढाईमध्ये भाजपचे तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे यांची थेट एंट्री झाली. वाद पेटण्याचं मुख्य कारण ठरलं ते माजी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाचा सोहळा, ज्याला रवी राणांनी हजेरी लावली होती. ते त्यांच्या आक्रमक आणि आक्रस्ताळ्या शैलीसाठी ओळखले जातातच. अगदी तसंच या कार्यक्रमामध्ये बोलताना रवी राणांनी थेट दावा केला की 2024च्या निवडणुकीमध्ये तिवसा मतदारसंघातून रविराज देशमुख यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार होती, पण त्या निवडणुकीमध्ये रविराज यांचं तिकीट कापण्याचं काम मीच केलं. पण आता तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे आणि हा बदल सुद्धा मीच करणार आहे. रवी राणांचं हे वाक्य म्हणजे थेट तिवसाचे भाजप आमदार राजेश वानखेडे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार होतं. राजेश वानखेडे हे भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेले निष्ठावंत आमदार आहेत. बरं, युवा स्वाभिमान पक्ष हा राणांचा पक्ष भाजपचा सहयोगी पक्ष असल्यामुळे वानखेडे यांनी यापूर्वी कधीही राणा यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली नव्हती. पण आपल्याच मतदारसंघावर आणि आपल्याच उमेदवारीवर मित्राने डल्ला मारण्याचा प्रयत्न करताना दिसल्यावरती त्यांचा मात्र तीळपापड झालाय. रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटामध्ये तीव्र असंतोष पसरला. कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम निर्माण होऊ नये की पक्षाबाहेरचा माणूस भाजपचं तिकीट ठरवतोय आणि कापतोय सुद्धा, यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तातडीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रवीण पोटे आणि भाजपचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड एकत्र आले होते. या तीन नेत्यांनी एका सुरामध्ये रवी राणा यांच्या दाव्याचा पार चोथा केला. राजेश वानखेडे यांनी राणांना थेट इशारा दिला की भाजपमध्ये कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाचं तिकीट कापायचं याचा निर्णय पक्षाचं केंद्रीय आणि राज्य पातळीवरील संसदीय मंडळ घेतीलच. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने आमच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये बोलण्याचं कारण नाही. भाजपच्या भरवशावर तुमचा पक्ष जिवंत आहे. आमच्या प्रकरणात लुडबुड केली तर आम्ही गप्प बसणार नाही, योग्य वेळी चोख उत्तर देऊ. एवढंच नाही तर वानखेडे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत असंही म्हटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये दर्यापूर आणि अमरावती मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी काही लोकांनी छुपे प्रयत्न केले. बडनेरा मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतांच्या बळावरतीच रवी राणा निवडून आलेत, याचा विसर त्यांनी पडू देऊ नये. वानखेडे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा बघता आमदार प्रवीण पोटे यांनी सुद्धा हात धुवून घेतले. ते म्हणाले की भाजपचा उमेदवार कोण असेल हे रवी राणा ठरवू शकत नाहीत. मित्रपक्षाची एक मर्यादा असते, ती त्यांनी पाळली पाहिजे. स्वतःला बैलगाडी खालचा कुत्रा समजून सर्व काही माझ्यामुळेच चाललंय असा गैरसमज कोणी करून घेऊ नये. यासोबतच जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांनीही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत असा धमकीवजा इशारा दिलाय. पण हा संपूर्ण संघर्ष एवढ्या अचानक टोकाला का गेला की यामागे काही जुनी राजकीय पार्श्वभूमी आहे. तर या मागच्या महिन्यामध्ये भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल झाले. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदार प्रवीण पोटे यांची पुन्हा निवड झाल्यानंतर त्यांनी अमरावती भाजपवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. गेल्या महिन्यामध्येच पक्षाने अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून रविराज देशमुख यांना हटवून आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती केली. तर शहराध्यक्ष डॉक्टर नितीन हांडे यांच्या ऐवजी नितीन गुडधे यांची नेमणूक केली. आता विषय असा झाला की रविराज देशमुख आणि डॉक्टर नितीन धांडे हे दोघेही राणा दाम्पत्याच्या अगदी जवळचे मानले जातात. त्यामुळे राणा गटाला याचा धक्का बसला. मग त्यांनी थेट मुंबईत जाऊन पक्षाच्या वरिष्ठांकडे धाव घेतली. या दबावामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 24 तासांच्या आत शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीला स्थगिती देणारं पत्र काढलं. मात्र ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रताप अडसड यांची झालेली निवड कायम ठेवली गेली. या सगळ्यामुळे अमरावती भाजपमध्ये दोन स्पष्ट गट पडले. एक गट होता आमदार प्रवीण पोटे, खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि आमदार राजेश वानखेडे आणि आमदार प्रताप अडसड यांचा. तर दुसरा गट राणा समर्थक मानल्या जाणाऱ्या समध्या नेत्यांचा.
यातच आणखी एक नवीन ट्विस्ट आला, तो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आमदार राजेश वानखेडे यांच्या पत्नी आरती वानखेडे यांची भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा या पराभवानंतरही अमरावतीमध्ये आणि दिल्लीच्या वर्तुळात राजकीय दृष्ट्या अत्यंत सक्रिय आहेत. राज्यसभेची संधी हुकल्यानंतर सुद्धा त्या अमरावतीमध्ये आपलं स्थान भक्कम करतात. अशा वेळी आरती वानखेडे यांची झालेली ही पदोन्नती म्हणजेच नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेमध्ये समांतर पर्याय उभा करण्याची भाजपच्या पोटे वानखेडे गटाची खेळी मानली जाते. दुसरी गोष्ट अशी की काही लोकांचा असा समज असतो की रवी राणा हे महायुतीचे घटक पक्ष असल्यामुळे पक्षामध्ये ते काहीही करू शकतात किंवा भाजपचे सर्व निर्णय हे त्यांच्याच इच्छेने होतात. पण जर वस्तुस्थिती बघितली तर ते महायुतीत आहेत तर नक्कीच आहेत, पण भाजपच्या अंतर्गत रचनेमध्ये किंवा तिकीट वाटपामध्ये त्यांना कोणताही कायदेशीर किंवा पक्षीय अधिकार नसावा. म्हणून फक्त केवळ मुख्यमंत्र्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचा वापर करून पक्षावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा भाजपचे स्थानिक निष्ठावंत आमदार आणि सगळे कार्यकर्ते अशा प्रकारे बंड पुकारतात, हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे. मित्रपक्षातील या अंतर्गत वादामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला याचा राजकीय फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. थोडक्यात काय तर रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शांत आणि संयमी मानले जाणारे आमदार राजेश वानखेडे सुद्धा राणांच्या थेट विरोधात गेले. बाकीचे आमदार सुद्धा विरोध दर्शवतात. आता याचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी कट टू कट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.